हर घर तिरंगा अभियानांतर्गत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने येवला शहरात घरोघरी जाऊन राष्ट्रध्वज तिरंगा वाटप करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुख्यमंत्र्यांच्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होण्यासोबतच स्थानिक पातळीवर नागरिकांपर्यंत तिरंगा पोहोचवण्याचा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमादरम्यान भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडे यांच्या हस्ते नागरिकांना तिरंगा ध्वज सुपूर्द करण्यात आला। सर्व नागरिकांनी आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन समीर समदडे यांनी केले। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात घरोघरी तिरंगा वाटप करण्यात येत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी भाजप युवा मोर्चाचे आणि पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले। ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे, येवला। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून येत्या 15 ऑगस्टला 79 वर्ष पूर्ण होत आहे आणि या देशासाठी अनेक महान व्यक्तींचं बलिदान दिलेलं आहे आणि त्या बलिदानाचा अभिमान आपण समोर ठेवून तिरंग्याचा मान सन्मान आपण ठेवला पाहिजे आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान हा उद्देश समोर ठेवूनच हर घर तिरंगा हा उपक्रम गेल्या 4 ते 5 वर्षापासून या देशामध्ये राबवत आहेत। आम्ही पण भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चातर्फे नाशिक जिल्हा यांच्यातर्फे येवला शहरामध्ये तिरंग्याचं आम्ही वाटप करत आहोत। त्या संभाजीनगर येथे 1 लाखाच्या संख्येने तिरंगा रॅलीचं आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं आहे आणि उत्तर महाराष्ट्रातून नामदार या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हजारो युवक हजारो कार्यकर्ते रवाना होणार आहोत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा आवाहन केलेले आहे। आम्ही त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन घरोघरी तिरंगा लावण्याचे आम्ही सकाळपासून काम चालू केलेले आहे। प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावावा याचे आवाहन आम्ही केले। आदरणीय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी ह्या देशवासियाला असं आव्हान केलं का हर घर तिरंगा। आपल्या ह्या तिरंग्याचा आपण सर्व नागरिकांनी सगळे राष्ट्रीय लोकांनी आपल्या घरावर प्रत्येकाने तिरंगा झेंडा लावावा। देशाप्रती एक चांगला एक स्वाभिमान जागृत होईल। प्रत्येकाला एक झेंडा घेतल्यानंतर ह्या देशाबद्दल एक प्रेम आदर आणि जे सैनिक असतात त्यांना एक प्रोत्साहन मिळेल म्हणून मोदी साहेबांनी हे आव्हान केलं आणि त्याला प्रतिसाद सगळ्या येवले शहरवासियांनी द्यावा। प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा लावावा एवढे मी या प्रसंगी सांगतो। आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया। याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स। आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स। विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता।
चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं, शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा, हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.